शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण महिन्याबद्दल की श्रावण सोमवार किती येणार आहे, श्रावण सोमवारी कोणती मीठ अर्पण करावी आणि त्याचं फळ आणि त्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला काय प्राप्त होतील याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कळेल की श्रावण सोमवार कधी सुरू होतो, कधी समाप्त होतो, मूठ कोणती अर्पण करावी, कोणत्या म्हणजे कोणतं धान्य अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळतं याबद्दल संपूर्ण सांगणार आहे. बघा, श्रावण सोमवार हा प्रत्येक भक्तासाठी आनंदाचा दिवस असतो. या महिन्यामध्ये भगवान शिवांची खूप प्रमाणात आराधना केली जाते. त्यांचं पारायण केल्या जातात, कारण की शिवतत्व खूप प्रमाणात जागृत झालेलं असतं पृथ्वी तलावर. म्हणून ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढं पुण्य करणार, आराधना करणार, त्याचं फळ आपल्याला तात्काळ मिळत असतं, म्हणजे लवकर मिळत असतं. म्हणून ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मूठ अर्पण करायची आहे आणि ती मूठ अर्पण करताना आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. बघा, आता मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिन्यामध्ये, आता श्रावण महिना कधी सुरू होतो, तर पंचांगानुसार श्रावण महिना हा 13 ऑगस्ट पासून गुरुवारी सुरू होणार आहे 2026 आणि 11 तारखेला शुक्रवारी सप्टेंबर महिन्यामध्ये समाप्त होणार आहे. आणि ह्या वर्षी म्हणजे यंदा श्रावण महिन्यातील 4 सोमवार आलेले आहे आणि 4 सोमवारांची पूजा कशा पद्धतीने करावी, कोणत्या वारी कोणता सोमवार आलेला आहे हे तुम्हाला आता सांगते. बघा, आता मी तुम्हाला जे सांगते ते वरच्या साईडला येईल. तर एकूण 4 सोमवार आलेले आहेत. त्याच्यातला पहिला जो श्रावण सोमवार आहे तो 17 ऑगस्ट रोजी आलेला आहे. दुसरा श्रावण सोमवार हा 24 ऑगस्टला आलेला आहे. तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्टला आलेला आहे आणि चौथा श्रावण सोमवार हा 7 सप्टेंबर रोजी आलेला आहे. म्हणून या 4 श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शिवांची खूप प्रमाणात आराधना करायची आहे. आणि कोणतं धान्य अर्पण करावं याच्याने आपल्या जीवनातील ते दुःख कष्ट नाहीसे होतात. कारण की श्रावण महिन्यामध्ये जर आपण अशा पद्धतीने भगवान शिवांची आराधना केली किंवा त्यांची प्रार्थना केली तर ते आपली इच्छा पूर्ण करतात, दुःख संकटांचा नाश होत असतो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला भगवान शंकरांची आराधना करायची असते. कोणी कोणी रुद्राभिषेक करतं, शिवचरित्र पारायण करत असतं. म्हणजे ह्या काळामध्ये भरपूर प्रमाणाचे नवनाथ पारायण केले जात असतात. भरपूर प्रमाणात भगवान शिवांची आराधना केली जात असते. अभिषेक सुद्धा केला जात असतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की श्रावण महिना हा भगवान शिवांना का प्रिय आहे. बघा, पुराणानुसार असं सांगितलेलं आहे की ज्या वेळेस सागर मंथन झालं, त्यावेळेस म्हणजे समुद्र मंथन झालं, त्यावेळेस त्याच्यातून विष निघालं होतं आणि ते जगाचा नाश करणार म्हणून भगवान शिवांनी ते स्वतः प्राशन केलं होतं. तर त्यावेळेस भगवान शिवांनी जे विष प्राशन केलं होतं ते त्यावेळेस त्यांची लाही लाही झाली होती, म्हणजे खूप त्यांना त्रास व्हायचा, आग व्हायची. म्हणून या श्रावण महिना त्याच वेळेस सुरू होता. तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे भक्त लोकांनी भगवान शिवांवर पाण्याचा, दुधाचा अभिषेक केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांची लाही थांबली आणि त्यामुळे श्रावण महिना हा अतिशय प्रिय भगवान शंकरांना आहे. म्हणून हा श्रावण महिना पारंपरिक पद्धतीने आपण साजरा करत असतो. म्हणून ह्या महिन्याला खूप महत्व आहे आणि भगवान शिवांची लाही कमी झाल्यामुळे भगवान शिवांनी त्यावेळेस भक्त लोकांना आशीर्वाद दिला होता की जो कोणी श्रावण महिन्यामध्ये माझी आराधना करेल त्याचे दुःख कष्ट नाहीसे होतील आणि त्याचं जीवन हे सुखमय होईल. म्हणून श्रावण महिन्यामध्ये उपवास केला जातो, भगवान शिवांची आराधना केली जाते, अभिषेक केला जातो. आता अभिषेक करण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला कोणती मूठ कशा पद्धतीने म्हणजे जी धान्याची मूठ आहे ती कशा पद्धतीने व्हावी हे सुद्धा सांगते. बघा, श्रावण महिन्यामध्ये पार्वती मातेने सुद्धा कडक उपवास केले होते त्यांना प्राप्त करून घेण्यासाठी. त्यांनी एवढे प्राप्त म्हणजे त्या श्रावण महिन्यामध्ये, म्हणून प्रत्येक स्त्रीने म्हणजे ज्याची इच्छा असेल, म्हणजे आता एखाद्या मुलीला त्याचा मनासारखा वर मिळावा असं वाटत असेल तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जी कुवारिका स्त्री म्हणजे मुलगी आहे तिने उपवास करावा, म्हणजे तिला तिचा मनासारखा पती, तिचा जोडीदार मिळत असतो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार धरणं खूप महत्वाचं आहे. आता श्रावण सोमवारमध्ये सौभाग्यवती स्त्रियांनी का धरावा, तर श्रावण सोमवार हे 4 आलेले आहे. तर यंदा 4च आलेले आहे. दरवर्षी 5, 3 असे येत असतात. तर सौभाग्यवती स्त्री का धरते, तर तिचं सौभाग्य अखंड राहतो, दीर्घ आयुष्य प्राप्त होते, तिचं कुटुंब सुखी राहतं, घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. म्हणून सौभाग्यवती स्त्री ही श्रावण सोमवार धरायलाच पाहिजे. श्रावण सोमवार धरल्याने तिच्या जीवनातले संकट दुःख नाहीसे होत असतात. आता मी तुम्हाला सांगते की शिवमूठ म्हणजे काय. आता शिवमूठ जी असते ती वेगवेगळ्या प्रकारचं धान्य असतं जे प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केलं जात असतं. तर त्याच्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे तांदूळ. तांदूळ हे
शुभतेचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. म्हणून पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला भगवान शिवांवर तांदूळ अर्पण करायचे आहे, म्हणजे तांदूळाची मूठ अर्पण करायची आहे. अन्नपूर्णा शुभतेचं प्रतीक आहे, शुक्र ग्रहाचं प्रतीक आहे. तांदूळ ज्या वेळेस आपण भगवान शिवांवर अर्पण करत असतो तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपला शुक्र ग्रह सुद्धा मजबूत होत असतो, पैशाची आवक वाढते आणि भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये तांदूळ अर्पण करण्याला एवढं महत्व आहे. आता दुसरी मूठ जी आहे ती म्हणजे तीळ. जी तीळ असते ती जर आपण भगवान शिवांवर दुसऱ्या सोमवारी म्हणजे 24 तारखेला ऑक्टोबर महिन्यामध्ये 24 तारखेला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे. या दुसऱ्या श्रावण सोमवारी तीळ अर्पण करायची आहे, म्हणजे तिळाची मूठ अर्पण करायची आहे. तिळाची मूठ का अर्पण केली जाते ते तुम्हाला सांगते, कारण की धार्मिक कार्यामध्ये सुद्धा तिळीला तेवढंच महत्व आहे. म्हणून ह्या तीळ जर आपण श्रावण सोमवारमध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शिवांवर अर्पण केली तर आपले पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. अनंत म्हणजे भरपूर प्रमाणात आपण आपल्याने पाप होतात, न कळत ते पाप नष्ट होतात आणि भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहतो. नकारात्मक शक्ती जाऊन सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून तीळ ही भगवान शिवांवर अर्पण केली जात असते. आता तिसरा जो श्रावण सोमवार आहे तो 31 सप्टेंबर रोजी आलेला आहे, ऑक्टोबर रोजी आलेला आहे. तर 31 ऑक्टोबर रोजी तिसरा श्रावण सोमवार आहे. तर त्या दिवशी आपल्याला हिरव्या कलरची मूग भगवान शिवांवर अर्पण करायची आहे, म्हणजे मूठ अर्पण करायची आहे. कारण की जे हिरव्या कलरची मुगी असतात ते आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात आणि सात्विक असं पौष्टिक ते अन्न असतं, धान्य असतं, त्यामुळे त्याला खूप महत्व आहे. आणि ते हिरवा असतो, म्हणून हिरवा म्हणजे नवजीवन वाढवतो आणि आरोग्याचं प्रतीक आहे. श्रावण महिन्यात जर आपण मूग भगवान शिवांवर अर्पण केले तर आपलं आरोग्य चांगलं राहतं, उत्तम आरोग्य असतं. मानसिक ताण, कौटुंबिक जीवन, सुख शांती घरामध्ये असते आणि म्हणजे घरातल्या लोकांची प्रगती होते आणि भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्या सोबत राहतो. म्हणून श्रावण महिन्यामध्ये जी तिसरी मूठ येते ते मूग आपल्याला नक्कीच अर्पण करायचे आहे. आता चौथी मूठ तुम्हाला सांगते. चौथी जी मूठ आहे ते गहू जर आपण चौथ्या श्रावण सोमवारी 7 सप्टेंबर रोजी चौथा श्रावण सोमवार येत आहे. त्या चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला गहू अर्पण करायचे आहे. गव्हाची 1 मूठ घ्यायची आणि भगवान शिवांवरती अर्पण करायची. अर्पण करताना आपल्याला ते अर्पण केल्यानंतर त्याचं पुण्य काय आहे ते तुम्हाला सांगते. बघा, गहू हे समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक आहे, धैर्य आणि प्रतीक मानलं गेलेलं आहे. चौथ्या श्रावण सोमवारी जर आपण भगवान शिवांवर गहू अर्पण केले तर आर्थिक प्रगती होते, व्यवसायामध्ये यश कीर्ती मिळते आणि आपलं जीवन हे सुखी होतं. कुटुंबाची भरभराटी होते, घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. म्हणून गहू म्हणजे गहू जो आहे तो अर्पण करायचा आहे चौथ्या सोमवारी. याच्याने आपल्या जीवनामध्ये सुख येत असतं, शांती येते. व्यवहार म्हणजे जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होत असतं. शक्यतो ज्या दिवशी श्रावण सोमवार आहे त्या दिवशी लवकर उठायचं, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं खूप शुभ सांगितलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात जा, नाही तर तुम्ही एखाद्या मंदिरात जा, नाही तर तुम्ही घरच्या घरी आपल्या घरात शिवपिंड असते त्या ठिकाणी शिवशोभित होऊन आपल्याला काय करायचं, त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पांढऱ्या कलरचे कपडे परिधान करायचे आहे. आपल्या घरामध्ये जर शिवपिंड असेल तर शिवपिंड एक डिशमध्ये घ्यायची आहे. त्या ठिकाणी बसून आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. पाण्याने, पंचामृतने किंवा उसाच्या रसाने, अशा तुम्ही मधाने असा अभिषेक भगवान शिवांवर करायचा आहे. त्यानंतर आवर्जून म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत, या नक्कीच अर्पण कराव्या. पहिलं म्हणजे बेलपत्र. जर 108 बेलपत्र मिळाले ते नक्कीच भगवान शिवांवर अर्पण करायचे आहे. किंवा तुम्हाला बेलपत्र नाही तर धोत्रा, नंतर भस्म आहे, चंदन आहे, पांढऱ्या कलरची फुलं आहे, असं आपल्याला भगवान शिवांवर अर्पण करायचे आहे. याच्याने आपल्या घरात सुख समृद्धी येत असते आणि भगवान शिवांचं आशीर्वाद आपल्या सोबत असतो. म्हणजे ते दुःख कष्ट निवारण करत असतात आणि पृथ्वी तलावर त्यांचं वास्तव्य आहे, म्हणून आपल्या जीवनातील जे दुःख आहे ते नाहीसे होत असतात. म्हणून या पृथ्वी तलावर भगवान शिवांचं अस्तित्व भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ह्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे सगळे उपाय करून बघायचे आहे. तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.